अरे हो दादा, इथं आवाज करू नका हो. लायब्ररी आहे. लोक इथं वाचन लेखन कामासाठी येतात, असे तुमच्यासारखे गाणे गायला नाही. जाऊ द्या ना मामा, असं पण लायब्ररीमध्ये कोणी दिसत नाही, तर थोडाफार आवाज केल्याने काय फरक पडणार आहे? अरे बाळा, असं का करतो तू? तू वाढता वयाचा आहेस. तुमची पिढी या देशाचा भविष्य आहे. आणि जर तुम्हीच असं वागणार, मग कसं होईल रे देशाची प्रगती? हो मामा, जाऊ द्या ना. ठीक आहे, चला बरं, मला माझी पुस्तके वाचू द्या. देवा देवा देवा, काय होईल या पिढीचं आणि कसं होईल देशाचं? बरं, हे घे पेन, कर सही इकडं. ठीक आहे ठीक आहे. आणि तुम्ही एवढे हळू बोलताय, तुम्ही वाचला का तो बोर्ड? प्लीज कीप सायलेन्स. देवा, कशी आहे रे ही पिढी? सोडा, जाऊ दे. अरे यार, ते पुस्तक वाचायला ना मजाच येत नाही. कोण लिहिते असली बकवास पुस्तके? अरे साई, किती दिवसानंतर दिसतोयस. कसा आहेस? सगळं ठीक ना? अरे काय ठीक असणार उदय, मी म्हटलं आज सुट्टी आहे, लायब्ररीमध्ये जाऊ, अरे थोडी रीडिंग करू, अरे थोडं वाचन करू, किमान त्या पुस्तकाचं एक पान तर उघडू. पण इथे एकही चांगलं पुस्तक नाही. जाऊ दे, ते सोड. तू कसा आहेस? मी ठीक. आणि हातात कोणतं पुस्तक घेऊन फिरतोय? या जगामध्ये लोकांना चांगली दिशा दाखवणारे लाखो पुस्तके आहेत. हे पुस्तक त्यापैकीच एक आहे, डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित. यार हे बघ उदय, मला ना ही हिस्ट्रीवर बेस असलेली पुस्तके वाचायला ना बिलकुल आवडत नाही. बघ, ते हिस्ट्री बायोग्राफी नाव घेतच ना मला मोठी जांभळी येते. यार मला आवडतं तशी मस्त ऍडव्हेंचरस पुस्तके. तू ती जोनिथन स्विफ्टची गुलिव्हर ट्रॅव्हल तर वाचलीच असणार. ती वाचताना असं ऍड्रेन अप अँड डाऊन अप अँड डाऊन अप अँड डाऊन तरी होतं. आणि तुझं हिस्ट्रीचं पुस्तक वाचताना साध्या त्या ऍड्रेनचा एचा पण रश होतो. यार, आणि माझी सेकंड फेवरेट कॅटेगरी म्हणजे रोमॅन्टिक नॉव्हेल. रोमिओ जुलिएट ही लव्ह स्टोरी तर तू वाचतीच असणार. अरे त्याच्यात रोमिओची गोष्ट वाचता वाचता हे तरी वाटतं का माझी जुलिएट फार लांब बसलेली नाही. आणि माझी थर्ड फेवरेट कॅटेगरी म्हणजे क्राईम अँड थ्रिलर, शेरलॉक होम्स. आणि हे पुस्तक तू वाचायलाच पाहिजे. हे वाचताना कधी कधी वाटतो हा चोरी, कधी कधी वाटतो हा चोरी, कधी कधी वाटतो तूच चोरी. आणि तुझं हिस्ट्रीचं पुस्तक वाचण्यापेक्षा मला जास्त मजा त्या मामासोबत भांडायला आली होती. हे बघ साहेब, कोणतंही पुस्तक वाचणं चुकीचं तर नाही, पण जर तुला जीवनामध्ये एक मोठं ध्येय साध्य करायचं असेल तर तुला हिस्ट्रीवर बेस असलेली पुस्तके, बायोग्राफी, मोटिवेशनल, इन्स्पिरेशनल हे पुस्तके वाचावीच लागेल. आणि ज्या व्यक्तीला इतिहासच माहिती नाही, अरे तो काय इतिहास घडवणार? आणि आज तर तसंही 14 एप्रिल आहे. तू माझं ऐक, हे पुस्तक तू वाच, तुझ्या जीवनाला एक उफान दिशा मिळेल. हे बघ उदय, मला आलाय त्या पुस्तक वाचायचा कंटाळा. तू वाचलंय ना, मग तूच सांग ना कोण होते डॉक्टर आंबेडकर? तसं जर बघितलं तर डॉक्टर आंबेडकरांबद्दल किती शब्द सांगितले तरी कमीच पडतील. अरे हा निळा आकाश सुद्धा त्यांच्या पुण्याची, त्यांच्या कर्माची उंची मोजू नाही शकणार. पण जरी तुला त्यांच्या बद्दल ऐकायचं आहे तर ऐक. एक सामान्य अस्पृश्य समाजातला मुलगा भीमा ते बाबासाहेब पर्यंतचा प्रवास हे जाणून घेण्याअगोदर तुला त्यांचं शालेय जीवन समजून घ्यावं लागेल. सोड 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 म्हणता बसता. अरे वा उदय, त्या काळी शिक्षणाचे महत्व पटवून देणारे बाबासाहेब हे तर खरंच महान होते. महान होते, आहेत आणि नेहमी राहणार. आणि बाबासाहेब फक्त मूक नायकवरती थांबले नाही, तर त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मिलिंद लॉ कॉलेज, सिद्धार्थ लॉ कॉलेज, मिलिंद सायन्स कॉलेज असे विविध महाविद्यालय त्यांनी स्थापन केले उच्च शिक्षणासाठी. आणि बाबासाहेबांनी फक्त शैक्षणिक क्षेत्रामध्ये
संघर्ष केला, योगदान दिले असं नाही, तर त्यांनी बहिष्कृत हितकर्णी सभा असो किंवा हजारो लोकांची तहान मिटवण्यासाठी 14 तळेचा सत्याग्रह असो, कारा मंदिर, पार्वती मंदिर सत्याग्रह आणि कामगार आंदोलन, हिंदू गुडविलद्वारे त्यांनी महिलांना समान हक्क दिलाय आपल्या समाजामध्ये. आणि त्यांचं सगळ्यात महत्वाचं कार्य म्हणजे विशाल अखंड देशाला न्याय आणि प्रगतीचा मार्ग दाखवण्याचं काम, तेच म्हणजे आपल्या भारताचं संविधान लिहिण्याचं काम, ते सुद्धा बाबासाहेबांनीच पार पाडलंय. गुजरातमध्ये नवीन पास झालेला म्हणून यामध्ये जर तुम्हाला उद्दिष्ट होण्यासाठी परमिशन घ्यायला लागेल. काल का परवा मी वाचलं, न्यूजमध्ये आलं ते सगळं पॉलिटिक्सलाइज करतात. तुम्ही पर्सनल काहीच नाही आहे का की मला व्हायचं आहे तर मला तुमच्याकडून परमिशन घ्यायची काय गरज मैं यहाँ पर म्हणणं आहे ते घ्यावी कालमध्ये. संविधान ड्राफ्टिंग कमेटी द्वारा संविधान की रूपरेखा प्रस्तुत करता हूँ और निवेदन करता हूँ कि इस पे विचार हो. संविधान के मुख्य घटक होंगे गणराज्य, लोकतंत्र और पंथ निरपेक्षता, और इसको बनाए रखने के लिए न्याय, समता और बंधुता, और इसके साथ ही राष्ट्र की एकता और अखंडता मुख्य घटक होंगे. मैं यहाँ पर संविधान की अच्छाइयां गिनाने नहीं आया, क्योंकि मुझे लगता है संविधान कितना भी अच्छा क्यों ना हो, वह अंततः बुरा साबित होगा अगर उसको इस्तेमाल में लाने वाले लोग बुरे हो, और संविधान कितना ही बुरा क्यों ना हो, वह अंततः अच्छा ही साबित होगा जब उसे इस्तेमाल में लाने वाले लोग अच्छे हो. और इसी के लिए जनता और उसके राजनीतिक दलों को संदर्भ में लाए हुए बिना संविधान पर कोई भी टिप्पणी करना या उस पर कोई भी निर्णय देना मेरे विचार में व्यर्थ होगा. धन्यवाद महोदय. शॉकिंग आहे ना. आता त्यांनी गुजरातमध्ये अदर शून्यातून त्यांनी केली सुरुवात, अमर झाले ते इतिहासात, आयुष्य गेले त्यांचे लढण्यात आणि प्रत्येकाचा विचार करण्यात. राज्यघटनेचे होते ते शिल्पकार, स्वप्न केले त्यांनी भारताचे साकार. बघता बघता या मानवाचा महामानव झाला, बघता बघता या मानवाचा महामानव झाला. आंबेडकर असे त्यांचे नाव आहे, आपल्या सगळ्यांचे असे भीमराव. काय शिकला तू बाबासाहेबांकडून? अरे काय शिकलो उदय, मला हे विचारली काय काय नाही शिकलो. संघर्ष करा हे पहिले शिकलो मी त्यांच्या जीवनात. अरे ज्या मुलाला वर्गाच्या बाहेर बसावं लागलं त्याच मुलाने या जगातलं सगळ्यात मोठं संविधान लिहिलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर अडचण असेल तर मार्ग शोधा. अरे संधी असेल ना तर त्याचं सोनं करा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर तुमच्यावर कोणी अन्याय करत असेल तर त्याचा सामना करा. सामना करण्यासाठी तुम्ही बलशाली नेतेच असले पाहिजे हे गरजेचं नाही, तुमचे विचार हे बलशाली पाहिजे. पण साई, आपण बाबासाहेबांचे विचार मांडू नाही शकत. अरे आज आपला देश इतका प्रगतीशील आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये समोर जातोय, पण बाबासाहेबांनी म्हटले तुम्ही किती अंतर चालत गेला यापेक्षा अधिक तुम्ही कोणत्या दिशेने जाता हे अधिक महत्वाचे. आणि बाबासाहेबांनी आणि आज आपल्या देशातल्या कानाकोपऱ्यात साजरी होते ही भीम जयंती. पण ही नक्की भीम जयंती आहे का? जिथे निळा गुलाल, निळा झेंडा फडकावत आहेत, जय भीमचे नारे लावते, ढोल पथक डीजे वाजवते, पण ही नक्की भीम जयंती आहे का? अरे भीम जयंती म्हणजे बाबासाहेबांचे विचार, त्यांनी वाचलेली पुस्तके, त्यांनी लिहिलेली पुस्तके यांना आपल्या जीवनात उपयोगी आणणे, तरच मिळेल बाबासाहेबांना खरी आदरांजली. आणि हीच होईल खरी भीम जयंती. जय हिंद. सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. तुला पटलं ना तर त्यांचं महत्व काय होतं? ठीक आहे ना, मग शिकले असतील ते असतील ते ग्रेट, यात मला काय फरक पडलाच पाहिजे. जर त्यांनी तेव्हा शिक्षणासाठी संघर्ष केला नसता तर आज तुझे आई वडील सुद्धा शिकले नसते, तू सुद्धा शिकलेला नसता आणि तुला याची जाणीव सुद्धा नसते.
अरे तो काळ ज्या ब्रिटिशांची हुकूमत होती त्या काळी त्यांनी शिक्षणाचं महत्व पटवून दिलं आणि त्यांची मदत करणारे म्हणजेच राजर्षी शाहू महाराज. अच्छा ते शाहू महाराज आज पण खूप लोक त्यांना लाज वाटते जरा सांगायला. म्हणजे शिक्षित महार म्हणून नाही सांगत बुद्धिस्ट म्हणून ठीक आहे. म्हणजे तुम्ही जर भीमराव? फॉलो करता तुम्हाला ओ भीमराव, हे असलं पाहिजे की अरे ओ आंबेडकर, मला काही नाही वाटत सांगायला. असं माझी एक मैत्रीण चक्क ती सांगायचीच नाही याची नाही मग त्याचा परिणाम पडतो ह्याच्यावर तुमच्या ह्याच्यावर लोक त्रास करणे विचारतात. हां संभव काय तुझं साहेब, ओ साहेब, ट्रेनमध्ये सुद्धा साहेब, ऐक ऐक. काय झालं रामा? आता कसं लक्ष गेलं? बाहेर दत्ता भाऊ किती वेळेच्या हाक मारताय तुम्हाला. दत्ता भाऊ म्हणजे नक्कीच शाहू महाराजांचा निरोप असेल. बघतो मी. काय दत्ता भाऊ, कसं काय नाही केलं? काय गोष्ट करताय? अहो बोलवा की त्यांना. तुम्ही सांगितलं असतं की नाही पण इनडायरेक्टली त्या पद्धतीने ते ट्रीट करतात. नमस्कार महाराज. अरे तलवार मध्ये काढितली होती मग. दत्ता भाऊ, महाराज बसा. जा पटकन चहा घे. दत्ता भाऊ, अमृततुल्य. वा, असा चहा तर आमच्या कोल्हापुरात सुद्धा नाही मिळणार. ते तर आहेच महाराज. बोला महाराज, काय सेवा करू मी तुमची? तुमची प्रशंसा ऐकली म्हणून म्हटले भेटून यावे. अहो, शिक्षणासाठी मेहनत घेणारे आणि तळमळीने शिक्षण देणारे असे किती लोक आहेत समाजामध्ये. पण महाराज, तुम्ही कागलवर नाही आला तर भेटीचा नक्कीच काहीतरी प्रयोजन असेल ना. प्रयोजन तर आहे. आमच्या कानावर आले की तुम्ही आपल्या बांधवांच्या भल्यासाठी एक वृत्तपत्र काढताय. हो, मूक लोकांचे शब्द मूक नायक. मूक नायक असेल माझ्या वृत्तपत्राचं नाव. आणि महाराज, मी फक्त त्याचा विचारच नाही केलाय तर यासाठी हालचाली देखील सुरू केली आहे. या देशातील लोकांना खडबडून जागे होण्याची गरज आहे आणि त्यासाठी शिकलेच पाहिजे. आणि जे लोक शिक्षणाला कमी लेखतात त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालायचे आहे. या देशातून इंग्रजांना हाकलून लावण्यासाठी त्यांच्याच भाषेत शिकून त्यांचेच कान पिळावे लागतील. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि हे काम मूक नायक करेल. भले शबास. भीमराव, असे विचारायचे लोक जर अजून निर्माण आले तर देशाचा उद्धार होईल. दत्ताजी, हे काय महाराज? तुमचं काम अमूल्य आहे भीमराव आणि ते थांबता कामा नाही. तुमच्या मुकनायकासाठी ही छोटीशी भेट आणि यासाठी काही उपकार मानायची गरज नाही. समाज हे शिकलेच पाहिजे. नक्कीच महाराज. तुमच्या पुढच्या शिक्षणाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद महाराज. चला दत्ताजी, आपल्याला पुढच्या कामाला निघायचे आहे. निरोप घेतो भीमराव. रमाबाई, येतो आम्ही. हे बघ रमा, आपण आपले काम निष्ठेने करावे म्हणजे हे असे लोक आपल्या पाठीशी उभे राहतात. आता हे बघ ना, ह्या रकमेच्या मदतीनं मी माझ्या मुकनायकाचं काम करायला मोकळा. साहेब, आता तुम्हाला मूकनायक मध्ये काय लिहायचं आणि कसं लिहायचं फक्त याचाच विचार करा. आता काही चिंता नाही, हो ना? पण रमा, आता माझ्या हातात हे हजारो रुपयांचे पाकिट आहे. पण यातला 1 रुपया सुद्धा मी आपल्या संसारासाठी नाही देऊ शकणार. मला माफ करा ना. अहो साहेब, मला काय नकोय हा पैसा. तुम्ही फक्त आता तुमच्या कामाकडे लक्ष द्या. आणि तसं बी मला सवय आहे या सगळ्याची. मी घेईन सांभाळून सगळं. मला काही नको. तुम्ही आहात ना माझ्यासाठी.
लाख मोलाचे. किती समजदार आहे. चलो लेक्चर के लिए तो आ ही गए हैं, सुन ही लेंगे. अरे तुमको पता है आज अपने कॉलेज में कोई अम्बेडकर नाम का प्रोफेसर है. अंबेडकर, ये नमूना हमें सिखा भी पाएगा? इंग्लिश भी आती होगी उसे? देखते हैं, चलो वो आई के लेक्चर को आए ही देख ही लेते हैं. ठीक है. Good afternoon, students. I am Professor Ambedkar, your lecturer for political economy. In case you are wondering whether I am capable of teaching you or not, so let me introduce myself to you. वैसे मैंने MA PhD की डिग्री पब्लिक फाइनेंस में हासिल की है फ्रॉम कोलंबिया यूनिवर्सिटी न्यूयॉर्क से, और मेरे थीसिस का विषय है 1765 से लेकर अब तक का भारत का आर्थिक विकास और भारत की हालत. और आई एम प्रिपेयरिंग फॉर MSc इकोनॉमिक्स फ्रॉम लंदन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स. और अगर इसके बाद भी किसी को लगता है कि मैं आपको पढ़ा सकता हूं या नहीं, सो जेंटलमैन, इन दैट केस यू मे लीव द क्लास. सो लेट अस बिगिन. कांग्रेस और अंग्रेज सरकार को लगता है कि रुपये की डिवैल्यूएशन हो, इससे उनको लगता है कि भारत में गेन अराइज होगा. लेकिन वेयर डज दिस गेन अराइज फ्रॉम? अगर देखा जाए तो लो एक्सचेंज मतलब हाई इंटरनल प्राइसेस, और फिर पता चलेगा कि ये जो गेन आ रहा है वो बाहर से नहीं बल्कि अंदर से ही एक वर्ग से लेकर दूसरे वर्ग को जा रहा है. एंड द प्रॉब्लम ऑफ इनइक्वालिटी बिकम्स पैथेटिक. दैट इज इट फॉर टुडे. विल मीट टुमारो. थैंक यू. तुमने देखा उन्होंने कितना अच्छा लेक्चर दिया. मेरे तो उनकी डिग्री सुन के ही मैं हैरान हो गया. तो ऐसा सोचा भी नहीं था कि वो अंबेडकर इतना अच्छा लेक्चर दे पाएंगे. ही इज अ रिस्पेक्टेड मैन ब्रो.